मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ काउन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत पुण्यवंत वर्धवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या तिसऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सदविचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतोय. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्या वेळेसला 2021 साली कोरोना होता, या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020, 2021, 2022
हे तिन्ही वर्ष अशा पद्धतीने गेली की कधी लॉकडाऊन होतोय, कधी बंद होतंय, कधी चालू होतंय, हे कुणालाही काही कळत नव्हतं. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन होत होता, कमी झाली की थोडंसं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम घ्यायला थोडी परवानगी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्याच्यामुळं कोणतेही सण, कोणतेही वार, कोणतीही जयंती, कोणतीही पुण्यतिथी ही कोणाचीही त्या ठिकाणी साजरी झाली नाही. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 20, 21, 22 असं 3 वर्षांमध्ये त्या ठिकाणी होत नव्हती. आणि म्हणून एक विचार माझ्या मनामध्ये आला की ज्या वेळेसला कोरोना चालू झाला, कोरोना चालू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती एक ऑनलाईनचं फॅड आलं. इंटरनेट फार मोठ्या प्रमाणावरती वापर त्याचा चालू झाला. ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून लोकांना मिळायला लागलं. एवढंच नाही, बालवाडीचे मुलंसुद्धा घरामध्ये कॉम्प्युटरवरती इंटरनेटचं साह्याने त्याच्यामध्ये अभ्यास करत होती. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह, फार मोठ्या प्रमाणावरती देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठ्या प्रमाणावरती वर्ग हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्यांची जयंती साजरी करता येत नाहीये. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण याच ऑनलाईन पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण जर आपण लक्षामध्ये घेतलं तर पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला ही 2021 मध्ये झाली, दुसरी ऑनलाईन व्याख्यानमाला 2022 मध्ये झाली आणि आता 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023च्या दरम्यान थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आज जर आपण त्याचं उदाहरण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी या पत्रिकेला जे आपण ब्रीथ दिले, जी थीम दिलेली ते त्या थीममध्ये आपण असं म्हणतोय, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. म्हणजेच या देशाचं जे लोकतंत्र आहे, या देशाची जी लोकशाही आहे, ही जर आपल्याला मजबूत करायची असेल, याला जर बळकटी आणायची असेल, या कार्यक्रमाशिवाय पर्याय हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दुसरा कोणताही असू शकत नाही. कारण द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत, युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचणारच आहे. परंतु 50,000 असे तरुण युवक आहेत की ज्यांचं वय हे वर्ष 16 ते वर्ष 25 पर्यंत आहे. अशा 50,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पोहोचवतोय की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकतंत्र, ज्यांच्यामुळे संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ते पूर्ण विचार हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. 19 एप्रिल 2023ला माननीय सौ नीलम पंडित मॅडम, जे की युवक क्रांती दल पुणे शहर याचे उपाध्यक्ष आहेत, ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक कार्यक्रम हा कोणत्याही झूम ॲपवरनं आपण घेत नाहीये. हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये. कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, हे विचार आजच्या परिस्थितीला सुद्धा तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जे आज आपले जे राजकारणी लोक आहेत त्यांचा जो मॅनिफेस्टो येतो, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही लोकांना हे देऊ, ते देऊ, प्रत्येक जाती धर्मासाठी हे करू, ते करू. ते काम 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार नसणाऱ्यांना अधिकार देण्यापासून ते संविधानामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया
याची घोषणा ही आज आपल्याला केल्यासारखी वाटती, परंतु जे लोकांना अधिकार नव्हते, जी लोक वंचित होती, त्या सगळ्या लोकांना संविधानातच त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की धंदे उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारला आर्थिक सहाय्यता ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आज राजकारणाबद्दलचे त्यांचे काय विचार होते ते आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. जातीयतेवरती त्यांचे काय विचार होते हे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. आर्थिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आज जर आपण संविधान लक्षामध्ये घेतलं तर कुणीही वरचढ संविधानाच्या नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. कोर्टची हायरार्की आपण पाहिली, सुप्रीम कोर्टाचे अधिकार पाहिले, एकीकडे संसदेचे अधिकार पाहिले, तर प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार प्राप्त आहेत, कोणावरतीही अन्याय होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण मोकळीकपणानं पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा अभ्यास आपल्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एक युवक या नात्यानं असं म्हणावं असं वाटतं की या देशाला जर विश्वगुरू करायचं असेल, महासत्ता करायचं असेल, तर या देशातल्या प्रत्येक राजकारणी माणसांनी, या देशातल्या प्रत्येक माणसांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आणणं, ते आपल्या कामामध्ये आणणं, त्या कामामध्ये आणून त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ती झाली तर नक्कीच आपला देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नीलम पंडित सामाजिक कार्यात अग्रेसर राहून अनेक युवक युवतींना समाजकार्याची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक नीलम पंडित. विविध संघटनांच्या माध्यमातून त्या ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागात समाजसेवेचे नवे मानदंड तयार करत आहेत. मुळातच समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी आपली करिअरची दिशाही तीच ठरवली. याच क्षेत्राशी संबंधित शिक्षण आणि अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या गेल्या 20 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी या आदिवासी भागातील मुलींच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी त्यांनी आपलं बहुमोल योगदान दिलंय. पुणे शहरातील वस्त्यांमध्ये मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्या 3 वर्षापासून कार्यशाळा घेत आहेत. महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेच्या माजी अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडवले. नारोळी, बारामती या गावांमध्ये जलसंधारणाचं काम उभारलं. या गावाला सत्यमेव जयते स्पर्धेतील 2ऱ्या क्रमांकाचं 7 लाखांचं बक्षीस मिळालं. नीलम पंडित या सध्या युवक क्रांती दलाच्या पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. त्या माध्यमातून त्यांनी संविधान जागृतीची चळवळ उभा केली आहे. या चळवळीसाठी कार्यकर्ते उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे संविधानाचा अभ्यास, प्रचार, प्रसार, प्रशिक्षण या सर्व कृती कार्यक्रमात त्या सातत्याने कार्यरत असतात. त्या MIT विश्वशांती विद्यापीठात सहप्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागाबाबत शहरी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्यासाठी कार्यक्रम राबवत आहेत. आतापर्यंत 14,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. समाजकार्याचा नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या अशा या आदर्श व्यक्तिमत्वास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3ऱ्या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये जी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आयोजित केली जाते, त्या व्याख्यानमालेमध्ये मला बोलवण्याबद्दल डॉक्टर सुधाकरराव जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर आणि प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर या सगळ्यांचे मी मनपूर्वक मी आभार मानते. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावरती काही महत्त्वाची माहिती मांडण्याचा मी प्रयत्न करते. 14 एप्रिल येणारा जो आहे त्यात 132वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आपण साजरी करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की काही घटना आपल्या डोळ्यासमोर आपोआप तरळतात. काही महत्त्वाच्या घडामोडी जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलतो, ऐकतो, वाचतो, त्यावेळेस एक आपला ऊर जो आहे तो अभिमानाने भरून येतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांचं अतिशय प्रेम होतं, या ज्या पुस्तकांवरती त्यांच्या घरामध्ये
किमान 10,000 पुस्तकं त्यांनी जमा केलेली होती. बाहेरच्या देशांमध्ये वकिलीचं शिक्षण घेत असताना आणि इतरही शिक्षण घेत असताना उपाशीपोटी झोपत असताना त्यांनी ते सगळे पैसे जे जमा केले होते, जे शिल्लक ठेवलेले होते, ते कायम त्यांनी त्या पुस्तकांवरती खर्च केले होते. तर अतिशय निरातिशय असं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पुस्तकांवरती, ग्रंथांवरती होतं आणि तरीही त्यांनी एक ग्रंथ जाळला आणि तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह लगेच आपल्या डोळ्यासमोर तरळतो की जिथे समतेचा आपल्या भारतामध्ये जी जातीची उतरंड होती, त्या उतरंडीमुळे या समाजातल्या काही घटकांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता आणि तो पाणी पिण्याचा अधिकार त्यांनी मिळवून देण्यासाठी महाडचा सत्याग्रहाचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हे सगळं करत असताना आणि 2022 सालपासून आपण भारताच्या स्वातंत्र्याचा 75वा म्हणजे अमृत महोत्सव साजरा करतो आणि 2024 साली आपण भारतीय संविधान हे आपण आपल्याला अर्पण केलेलं आहे. त्या दिवशीचा आता आपला 75वा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत. तर हे 2 अमृत महोत्सव जे आहेत ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवनामधले अतिशय महत्त्वाचे घटना आहेत. महत्त्वाचे असे एका अर्थाने आपण म्हणूयात की हे राष्ट्रीय सण आहेत. आपण नेहमी 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी आपण साजरा करतो. त्याचप्रमाणे आता आपण हल्ली 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या भारतीय संविधान आपण जे स्वतःला अर्पण केलेलं आहे त्याच्या निर्मितीची प्रक्रिया अतिशय म्हणजे त्याचा जो पार्श्वभूमी आहे ती जरी दुःखदायक असली तरी ते जेव्हा आपल्याला अर्पण केलं आणि त्याच्या पुढचं जे आयुष्य आपल्या प्रत्येक भारतीयाला आनंददायी आपण जे करतो आहोत, जीवन जगत आहोत, त्याचं सगळं श्रेय जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो आणि त्याची अनेक कारणं सुद्धा आहेत. ते ज्या समाजातून आले होते, ज्या वंचित घटकामधून आले होते, त्या वंचित घटकांची एम्पथी म्हणजे त्या समवेदना त्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी जाणून घेतली होती ती कदाचित दुसऱ्या कोणीही ती सहवेदना समजली नसती, जाणून घेऊ शकले नसते. हे एक मुख्य कारण. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या काळामध्ये बॅरिस्टर आणि इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास ज्या लोकांचा होता त्यामध्ये सर्वात जास्त गहिरा, अतिशय गहन अभ्यास जो केलेला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जगामध्ये अनेक जवळजवळ 150 संविधान, इतर देशांच्या 150 संविधानाचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि भारतीय समाजाला उपयुक्त असलेल्या संकल्पना त्या विविध संविधानांमधनं घेतलेल्या आहेत. मी पुन्हा इथे उद्धृत करू इच्छिते की केवळ संकल्पना या तिथनं घेतलेल्या आहेत, परंतु भारतीय संविधान हे मात्र भारतीय समाजासाठी पूर्णपणे अतिशय उपयोगी असेल आणि त्या भारतीय समाजाला पुरोगामी करणारं असं हे संविधान त्यांनी निर्माण करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं, मोलाचं योगदान दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होतेच, परंतु संविधान सभेमध्ये ज्या सातत्यानं चर्चा चाललेल्या होत्या त्या चर्चांना योग्य दिशा देण्याचं कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. भारतीय संविधान आणि संविधान समिती याचा जर आपण विचार केला तर जवळ 299 संविधान समितीमध्ये सदस्य होते आणि हे जी निवड केली गेली होती या भारतीय संविधान समितीमध्ये ही अतिशय सर्वसमावेशक होती. वंश, जात, लिंग, धर्म या प्रत्येकाला, प्रत्येक घटक याच्या आधारित भेदभाव रहित जरी असलं तरी प्रत्येक वंशाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा घटक त्या याच्यामध्ये असला पाहिजे. इतकंच नाही तर विविध विचारधारेच्या लोकांना सुद्धा या भारतीय संविधान सभेमध्ये समानाचं स्थान दिलं होतं.
याच्यावरून आपण एक छोटं उदाहरण एक जे देते आणि जे अतिशय महत्त्वाचं आहे की भारतीय संविधानामध्ये 299 संविधान समितीमध्ये जे काही सदस्य होते त्यापैकी 15 महिला होत्या आणि त्या 15 महिलांची जर आपण नावं बघितली तर त्याच्यावरूनच आपल्याला लक्षामध्ये येतं की किती हे सर्वसमावेशक असं भारतीय संविधान होतं. तर त्यामध्ये ॲनी मॅसेक्रेने होत्या, पूर्णिमा बॅनर्जी होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या, बेगम एजाज रसूल होत्या, अम्मू स्वामीनाथन, दक्षिणान वेलयुद्धन, पूर्णिमा बॅनर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित. तर आपण या सगळ्यांना आणि इतर अनेक जणी होत्या. या सर्वांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे अतिशय सर्वसमावेशक असलं पाहिजे. या मागची मुख्य भूमिका जी होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. सुरुवातीला त्यांना फक्त दलित नेता म्हणून एक ओळख मिळाली होती, पण ज्या वेळेस त्यांना भारतीय संविधान सभेमध्ये घेण्यात आलं आणि मसुदा समितीमध्ये मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यामध्ये आली आणि त्यावेळेस ते म्हणाले की आतापर्यंत मी फक्त दलित नेता होतो, परंतु आता मात्र मी भारतीय नागरिकाचा किंवा भारतीय संपूर्ण समाजाचा नेता म्हणून मला इथे अभिमानानं बसण्याचा मान जो मिळालेला आहे आणि त्या मानाला ती जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे अगदी निस्पृहपणे पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न राहील. आणि अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या संविधान सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या जे आणि वितंडवाद सुद्धा झाले, अतिशय अटीतटीचा सामना आपण जसं म्हणतो तसा त्याच्यावरती अतिशय भांडणाचे मुद्दे पण आले, परंतु शेवटी बहुमतानं सार्वमतानं याच्यावरती एका पॉइंटवरती ही सगळी लोक आली आणि हे सगळं घेऊन जाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय मुख्य आणि मोलाची भूमिका आहे. मी जसं म्हणाले की अनेक महिला होत्या आणि अम्मू स्वामीनाथन, जेव्हा आपण समतेचा विचार करतो, न्यायाचा विचार करतो आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, राजकीय आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्याय देण्याची जी काही प्रक्रिया आहे असं जे काही आपल्या भारतामध्ये निर्माण झालेलं आहे, या सगळ्याचा जो बेस आहे तो आपलं भारतीय संविधान आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा जेव्हा या महिलांनी या 15 महिलांचा जेव्हा याच्यामध्ये समावेश करून घेतला गेला होता, अम्मू स्वामीनाथननी 24 नोव्हेंबर 1949 रोजी, अगदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतीय संविधान आपल्या स्वतःला अर्पण केलं, या भारताला अर्पण केलं. आणि अम्मू स्वामीनाथन आणि शेवटची भाषणं चाललेली होती की आता आपण त्याच्यावरती सह्या होणार होत्या आणि आपण आपल्यावरती, आणि पूर्ण तो ड्राफ्ट तयार झालेला होता, मसुदा तयार झालेला होता. आणि जेव्हा अम्मू स्वामीनाथननी भाषण दिलं त्यावेळेस ते म्हणाले की इतर देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 100, 150, 200 वर्ष लढा द्यावा लागला. अगदी आपण डेव्हलप्ड कंट्री, विकसित कंट्री जे काही देश आहेत त्याच्यामध्ये स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज येतात किंवा इंग्लंड असेल किंवा अमेरिका असेल, यामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी अतिशय निकराचा लढा द्यावा लागला होता. परंतु भारत ज्या दिवशी जन्माला आला आणि आपण भारताचा खऱ्या अर्थानं भारताचा जन्म जो आहे तो संविधान आपण अर्पण केलं स्वतःला आणि तिथून आपल्या पूर्ण भारत देशाची राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण खऱ्या अर्थानं सुरू झालं. त्या दिवशी अगदी आपल्याला महिलांना प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला गेला होता. तर असं हे सर्वसमावेशक, अतिशय पुरोगामी, प्रगतिशील असं भारतीय संविधान निर्माण करण्यामध्ये पुन्हा पुन्हा आठवण येते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि हे जरी असलं तरीही पुन्हा एकदा आपल्या लक्षामध्ये घेतलं पाहिजे की भारतीय संविधान हे अतिशय पुरोगामी, प्रगतिशील बनण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीच एक योग्य व्यक्ती आहे असं महात्मा गांधींना आधीच कळलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रांतामधनं निवडून आणले होते आणि फाळणी झाल्यानंतर तो बंगाल प्रांत पाकिस्तानामध्ये गेला आणि नेमकं असं झालं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीचे
सभासद राहिले नाहीत, मग त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संविधान समितीमध्ये निवडून आणा असा निरोप दिला गेला. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधनं आपल्या संविधान समितीमध्ये पुन्हा घेण्यामध्ये आलं. आणि या मागची भूमिका जी आहे, स्पष्ट विचार जो होता तो पोहोचवण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं आहे. पुन्हा एकदा लक्षामध्ये घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा महात्मा गांधीजींच्या बद्दल पण आपण भारतीय संविधान, भारत देश, भारतीय नागरिकांना मिळालेले अधिकार यांच्याबद्दल पण बोललं गेलं पाहिजे. भारतीय संविधानाची जी काही संकल्पना आहे ती अगदी 1930च्या दशकामध्ये महात्मा गांधींनी सांगितलं होतं की भारताला आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि भारतीयाला स्वतःचं संविधान निर्माण करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि भारत आपलं स्वतःचं संविधान नक्कीच निर्माण करेल. म्हणजे या सगळ्याचं जे काही बीजारोपण केलं गेलं, या विचारांचं बीजारोपण जे केलं गेलं आहे ते महात्मा गांधींनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा या संविधान सभेमध्ये तेव्हा कार्यरत होते त्यावेळेस दक्षिण आणि वेलयुद्ध या ज्या महिला, दलित महिला होत्या, या दलित महिलेनं या अतिशय त्या कुठल्या प्रकारच्या वंचित घटकातून आल्या होत्या त्याबद्दल मला सांगायचं आहे की केरळमध्ये किंबहुना आपण पूर्ण भारतामध्ये 100 वर्षांपूर्वीचा हा काळ होता आणि दलितांना कमरेवरचं वस्त्र घालण्याची परवानगी नव्हती आणि त्याविरुद्ध एक चळवळ उभी राहिली. आणि मग त्या चळवळीमध्ये सुद्धा या दक्षिण आणि वेलयुद्धांचा जो समाज होता त्या समाजानं त्या चळवळीमध्ये मोठं योगदान दिलं होतं. आणि अशाच या चळवळीतनं, अशाच या समाजामधनं आलेल्या दक्षिण आणि वेलयुद्धान यांनी दलितांचा जो हक्कांचा जाहीरनामा आहे त्या हक्कांच्या जाहीरनामा तयार करण्याचं महत्त्वाचं योगदान या ज्या दक्षिण आणि वेलयुद्धान आहेत त्यांनी केलंय. निवड झालेल्या या सगळ्या महिला ज्या होत्या त्या अतिशय, त्यांचं सगळ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. आपण कायम म्हणतो, म्हणजे भारतीय संविधान म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोळ्यासमोर येणं स्वाभाविक आहे. नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या डोळ्यासमोर येणं अगदी साहजिक आहे. मौलाना आझाद जे आहेत त्यांचं पण आपण त्यांचं योगदान लगेचच मान्य करतो. परंतु या सगळ्या 15 महिला आहेत, या 15 महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या भारतीय संविधान निर्मितीमध्ये योगदान दिलेलं आहे. हंसा जीवराज मेहता या फिलॉसॉफी, MA फिलॉसॉफी तत्वज्ञानाचं शिक्षण त्या इंग्लंडमध्ये घेत होत्या. आणि तेव्हा जे सरोजिनी नायडू, आपल्याला माहिती आहे की जगभरामध्ये त्यावेळेस अनेक चळवळी, अनेक विचार उदयाला येत होते आणि हे नवनवीन विचार जे आहेत ते आपल्या भारतीय समाजालाच पुढे घेऊन जाणार आहेत हे लक्षात आलं होतं. आणि म्हणून ही सगळी आपली जी काही द्रष्टी लोक होती, द्रष्टे नेतृत्व होतं, हे सातत्यानं जगभ्रमंती करत होतं आणि जगामध्ये ज्या चांगल्या घडामोडी घडत आहेत त्याची टिपणं काढत होतं. आणि त्या सगळ्या घडामोडी, त्या सगळ्या चळवळी, त्या सगळ्या विचारांचा आपल्या भारतीय मनावरती, या भारतीय समाजावरती विचारांचं रोपण करण्याचं, रुजवात करण्याचं कार्य या सगळ्या त्या 100 वर्षांपूर्वी, 150 वर्षांपूर्वी ही सगळी जी काही लोक काम करत होती त्यांनी केलेलं आहे. हंसा जीवराज मेहतांची भेट आणि सरोजिनी नायडूंची भेट झाली. त्यांनी सांगितलं की तुमच्यासारख्या सुशिक्षित महिला नेतृत्वाची आपल्या देशाला खूप गरज आहे. तुम्ही भारतामध्ये या. त्या भारतामध्ये आल्या आणि अतिशय महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला अभिमान वाटावा असं की 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक मानवी मूल्यांचा, हक्कांचा जाहीरनामा जाहीर केला गेला होता. आणि त्यासाठी जी समिती बनवली गेली होती त्याच्यामध्ये अमेरिकेचे जे अध्यक्ष होते रुझवेल्ट, त्यांची बायको होती ती त्या समितीची अध्यक्ष होती. आणि यामध्ये मानाचं स्थान जे आपल्या भारतीय संविधान निर्मितीकारांमधलं जे आहे, हंसा जीवराज मेहता या सभासद होत्या, त्यांनाही तिथे त्या समितीमध्ये घेतल्या गेलं होतं.
तिथेही त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं की या जाहीरनाम्याची सुरुवात ही माणसाच्या हक्कांची मग माणूस म्हटल्यानंतर मग पुरुष हाच फक्त लक्षामध्ये येतो, त्यापेक्षा आपण मानव म्हणूयात. तर म्हणून मग मानवी हक्कांचा जाहीरनामा, माणसांचा हक्कांच्या जाहीरनामाच्या ऐवजी मानवी हक्कांचा जाहीरनामा असं त्याला नाव देण्यात आलं. आणि मग जेंडर बायस, लिंग आधारित भेदभाव पुसण्याचं पहिलं जे वाक्य आहे त्याच्यामधलं योगदान जे आहे त्या हंसा जीवराज मेहता यांनी दिलेलं आहे. तर अशा या सगळ्या महिला ज्या आहेत या सगळ्या महिलांचं योगदान या भारतीय संविधानानं हे केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो की हे भारतीय संविधान निर्मिती होत होती त्यावेळेस एकेका शब्दावरती अनेक दिवस अगदी 24 तास 48 तास चर्चा होत होतं. त्या मतभेद अगदी टोकाला गेलेले होते. परंतु आता आपण जे बघतोय या सध्या परिस्थितीमध्ये की जरा आपण एकमेकांविरुद्ध बोललो की ट्रोल केलं जातं, वेगळ्या विचारधारेचे असतील वेगळे आणि विरोध केला गेला म्हणून सातत्यानं कुणाला ईडी असेल किंवा CBI असेल किंवा जेलमध्ये टाकणं असेल असं केलं जात होतं. परंतु ही सगळी लोकांची मनं किती मोठी होती हे लक्षात घेतलं पाहिजे की पुणा ॲक्ट जेव्हा होत होता म्हणजे एका कोणा हिंदू म्हणजे महात्मा गांधींना संपवण्याचं काम केलं होतं नथुराम गोडसेनं. त्याऐवजी मात्र जेव्हा पुणा ॲक्ट जो आहे तो रद्द व्हावा म्हणून महात्मा गांधी हे उपोषणाला बसले होते. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व महात्मा गांधींना कळलं होतं त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे महात्मा गांधीचं महत्त्व कळलं होतं आणि त्यांनी ते उपोषण म्हणजे त्यांना अजिबात इच्छा नव्हती. त्यांना वेगळा आपल्यासाठी दलितांसाठी वेगळा मतदारसंघ हवा होता. परंतु नुकतीच फाळणी झालेली होत होती ती सगळी प्रक्रिया घडत होती आणि त्याचं एक सावट या सगळ्या याच्यावरती होतं आणि म्हणून म्हणून महात्मा गांधी हे उपोषणाला बसले होते. महात्मा गांधींचा जीव या भारतीय समाजासाठी भारत देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे पूर्णपणे ओळखून होते आणि उपोषण सोडण्यासाठी त्यांनी सोडावं यासाठी त्यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि इच्छा नसतानाही तो करार होणार नाही असं जाहीर केलं आणि महात्मा गांधींनी उपोषण केलं. तर महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की ही सगळी मोठी लोक होती, द्रष्टी लोक होती, त्यांची मनं मोठी होती, त्यांच्यामध्ये मतभेद होते पण मतभेद असतानाही मनभेद नव्हते. देशासाठी त्यांनी आपल्या मध्ये असलेले मतभेद बाजूला सारले आणि देश मोठा आहे हे त्यांनी लक्षामध्ये घेतलं आणि अशा प्रकारे आपण भारत देश या तत्वांवरती या व्हॅल्यूजवरती आपण उभा केला गेला पाहिजे आणि यासाठी आपणच इथे पायंडा पाडून दिला पाहिजे हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. भारतीय संविधान आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भारताची उद्देशिका सुद्धा खूप समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. भारताच्या उद्देशिकेचे पहिले 3 शब्द जे आहेत ते आम्ही भारताचे लोक. तर आम्ही भारताचे नागरिक असं न करता आम्ही भारताचे लोक या 3 शब्दांनी या उद्देशिकेची किंबहुना भारतीय संविधानाची ही सुरुवात झालेली आहे. आणि लोक हा अतिशय व्यापक शब्द आहे. या लोकांमध्ये भारतीय नागरिक तर आहेतच. भारतीय नागरिक कोण तर ज्यांच्याकडे आपण आता हल्ली म्हणतो की डॉक्युमेंट्स आहेत तो भारताचा नागरिक. परंतु मानवतावादी दृष्टिकोन त्या काळामध्ये सुद्धा ठेवला होता. त्यावेळेस तर जनता नुकतीच म्हणजे एकतर मुख्य 90% जनता अशिक्षित होती. त्या जनतेकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हते तरीही त्यांना आपण भारतामध्ये ठेवणार आहोत, हे भारताचे नागरिक आहेत, हे भारताची लोक आहेत हे त्यांच्यासाठीचं ते रेकग्निशन होतं. त्यांना ती आयडेंटिटी दिली होती. आणि मग त्यावेळेस तर महिलांना सुद्धा काहीच अधिकार नव्हते, त्यांना स्वतःची ओळख नव्हती. विचारायला गेलं तर मी याची पत्नी, मी याची मुलगी अशा पद्धतीनं सांगितलं जायचं. परंतु मतदानाचा जो अधिकार दिला गेला त्यावेळेस मी माझं अस्तित्व एक स्त्री म्हणून त्या महिलेला या भारतीय संविधानानं दिलेलं आहे. हे सगळं कुठल्या संकल्पनेमधनं आलं तर आम्हा भारताचे लोक या संकल्पनेमध्ये आलं. या देशामध्ये त्यावेळेसही अनेक लोक आली होती, शरणार्थी आली होती. फाळणी जेव्हा झाली होती तेव्हा दुसऱ्या जातीचे दुसऱ्या धर्माची लोक सुद्धा इथे राहिली होती
आणि मग त्या धर्माच्या लोकांना, दुसऱ्या म्हणजे मुस्लिमांना सुद्धा किंवा शीख असतील, सगळ्या नऊ धर्माच्या लोकांना या भारतामध्ये नागरिक म्हणून तर आम्ही घेतच आहोत, पण लोक या मानवतावादी संकल्पनेमधनं, कारण की आपल्या या पूर्ण भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो त्या भारतीय संस्कृतीचा पाया हा पूर्णपणे मानवतावादी दृष्टिकोनातून आहे. भारतीय संस्कृती जेव्हा म्हणतो तेव्हा आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये हिंदू येतात, त्याच्यात शीख येतात, त्याच्यात मुस्लिम येतात, त्याच्यात ख्रिश्चन येतात, ज्यू येतात, पारसी येतात. या सगळ्यांना, ही सगळी लोक आपल्या इथे कोणी 1000 वर्षांपूर्वी, 700 वर्षापूर्वी आली होती, कोणी 200 वर्षापूर्वी आली होती, कोणी वर्षानुवर्ष म्हणजे 5000 वर्षांपासून इथे राहत होती. या हिंदू धर्मापासून अनेक धर्म सुद्धा काही नंतर निर्माण झाले, काही वेगवेगळ्या प्रकारचे पंथ निर्माण झाले होते. या सगळ्यांना या भारतीय संविधानानं अस्तित्व दिलेलं आहे. या भारतीय संविधानानं स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार या भारतीय संविधानानं दिलेला आहे. आणि या सगळ्याचं श्रेय जे जातं ते या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना तर जातच, परंतु 5000 वर्षांपासूनची जी परंपरा आहे, पुरोगामी विचार ज्यांनी दिले ते बुद्ध असतील, जैन धर्मातले अनेक संकल्पनांचा, महावीर धर्मामधल्या अनेक जैन तीर्थंकरांच्या अनेक संकल्पनांचा या आपल्या भारतीय संविधानावरती प्रभाव आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा म्हटलं जातं की भारतीय संविधान हे सर्वसमावेशक आहे. पुन्हा एकदा आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेकडे वळतो. जेव्हा लोकांची संकल्पना मी सांगितली त्याचप्रमाणे अनेक मूल्यांवरती, आणि महत्त्वाचं म्हणजे भारताचं स्वरूप कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे, या भारताचं स्वरूप या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे. भारताचं स्वरूप कुठलं होतं तर त्यांना अपेक्षित होतं ते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. कशा प्रकारच्या भारताचं स्वप्न या स्वातंत्र्य लढ्यातील लोकांनी पाहिलं आणि संविधान निर्मितीकारांनी पाहिलं तर ते भारताचं स्वरूप या मुख्य करून पाच स्वरूपामध्ये त्यांना तो होता. जेव्हा आपण समाजवाद सार्वभौम बोलतो, सार्वभौम भारताच्या स्वप्नाबद्दल बोलतो, तर त्यावेळेस आपण पूर्णपणे स्वातंत्र्य झालो होतो ते ब्रिटिशांच्या परकीय राजवटीतनं आणि जालिम जे राजकीय परिस्थिती होती त्याच्यातून. परंतु सार्वभौमत्वाचा आणखीन एक व्यापक असा अर्थ आहे, तो म्हणजे बाहेरील कुठल्याही परकीय लोकांचं आपल्यावरती राज्य तर नसावं, परंतु अंतर्गत एका समूहाचं, एका माणसाचं, एका जातीचं, एका धर्माचं सुद्धा या आपल्या भारतीय जी काही राजकारण, अर्थकारण, समाजकारण चालतं त्याच्यावरती प्रभाव नसावा, असं या सार्वभौमत्वाचा खरा अर्थ आहे. समाजवादी जेव्हा आपण भारताचं स्वरूपाचं जेव्हा स्वप्न पाहिलं गेलं तेही आपल्या लक्षामध्ये घेतलं पाहिजे की समाजवाद म्हणजे हा भारतातील प्रत्येक घटकाचा विचार करणारा एक विचारधारा आहे, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. समाजवाद म्हटला की केवळ गरिबांसाठीच नाही तर श्रीमंतांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, दलितांसाठी, वंचितांसाठी, मुलांसाठी, वृद्धांसाठी, सगळ्यांसाठी म्हणजे त्यांनी स्वतःचं आयुष्य सन्मानानं जगावं यासाठीची जी संरचना तयार करायची होती ती अपेक्षित आहे या भारतीय संविधानाला. याची 1-2 उदाहरणं देते आणि मग पुढे आपण जाऊयात की आपण टॅक्सच्या जेव्हा बघतो तेव्हा आता 5 लाखापर्यंत दिले, पुढे आता 7 लाखां म्हणजे 5 लाखांपर्यंत जो व्यक्ती कमावतो त्याला कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्याच्या पुढे 10 लाखाचा असेल तर 10%, 5%, 10% अशा प्रकारचे कर प्रणाली आपल्याला तयार केली. ही कशामुळे निर्माण झाली? नाहीतर सरसकट सगळ्यांना जर कर भरावे लागले असते तर गरिबांना अन्न मिळण्यासाठीची इथे सध्या परिस्थिती नाहीये. कर कुठून भरणार? म्हणजे शेतसारा जो ब्रिटिशांचा होता किंवा इतरही काही राजे रजवाडे होते ते जबरदस्तीनं हा शेतसारा वसूल करत होते. अशा प्रकारचा कुठलाही आपण जो त्रासदायक होईल असा कर आपण लोकांकडनं वसूल करायचा नाही. अशा प्रकारची जी कर प्रणाली आता तयार झालेली आहे
आता म्हणतो 5 लाख 7 लाख, आता पुढच्या वर्षी पुढच्या याच्या फायनान्शियल इयरपासून आपण 7 लाखापर्यंत आणि खूप उदो केला जातो. पण त्याची पाळंमुळं आपण पुन्हा बघितली तर आपण ही सगळी भारतीय संविधानामधल्या या उद्देशिकेमध्ये भारतीय संविधान निर्मितीकारांनी जे भारताचं स्वरूप आणि जो काही एक स्वप्न पाहिलं होतं, तर तो समाजवादी रचनेचं स्वप्न पाहिलं होतं. त्या आधारितच अजूनही काही निर्णय घेतले जातात. त्याची पाळंमुळं पुन्हा पुन्हा आपल्याला मागे वळून बघणं खूप गरजेचं आहे. नंतर आपण लोकशाही धर्मनिरपेक्षते जेव्हा बद्दल बोलतो तेव्हा आताचं आपण तापलेलं जे वातावरण बघतो आहोत की एकच एक प्रकारचा धर्माचा जो काही उदो केला जात आहे आणि सरकार सुद्धा अशाच प्रकारच्या धर्माला फक्त आपण आपल्या समोर ठेवत आहे. परंतु अशा प्रकारचा भारताचं स्वप्न आपल्या संविधान निर्मितीकारांनी अजिबात बघितलं नव्हतं. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आपण नीट समजून घेतला तर एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की मी जर का हिंदू असेल तर मला हिंदू म्हणून जे काही हिंदू धर्माच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं स्वातंत्र्य आहे, माझ्या कुटुंबाला स्वातंत्र्य आहे, माझ्या समाजाला स्वातंत्र्य आहे. हिंदू धर्माच्या मी हिंदू आहे, परंतु मला वाटलं की मी मस्जिदीमध्ये जावं, मला तिथे मस्जिदीला भेट द्यावी, कुराणाचं वाचन करावं, त्यातल्या काही चांगल्या संकल्पना आहेत त्या आत्मसात कराव्यात आणि मला त्याच्याप्रमाणे जीवन जगावं, त्याचाही अधिकार धर्मनिरपेक्षतेच्या खाली दिलेला आहे. मी मुस्लिम आहे तर मला कुराण, मला मस्जिदीमध्ये जाण्याचा, ख्रिश्चन असेल तर मला चर्चमध्ये जाण्याचा पूर्णपणे काय दिलेला आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा लक्षामध्ये घेतलं पाहिजे की धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे मला हवा असलेला धर्म पालन करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु जो स्टेट आहे, जी शासन व्यवस्था आहे, त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा धर्म नसावा अशा प्रकारचं भारतीय संविधान निर्मितीकारांनी स्वप्न पाहिलेलं आहे. मग हे शासन व्यवस्था कुठली, तर आपण जी कायम म्हणतो की लोकशाहीचे हे जे काही 4 स्तंभ आहेत, या 4ही स्तंभांना कुठल्याही धर्माचा रंग चढला नाही पाहिजे. त्याच्या समोर हे सगळी जी काही धर्म आहेत ते समान आहेत. अशा प्रकारचा धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न भारतीय संविधान निर्मितीकारांनी पाहिलेलं आहे. लोकशाहीची व्याख्या आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या पटकन मनामध्ये येते, तोंडामध्ये ते लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, जी अब्राहिम लिंकननी ती आहे, ती बरोबर आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या दिलेली आहे आणि त्यांना जी लोकशाहीवरती आधारित असा जो भारतीय समाज आहे तो जो आहे ते अभिप्रेत आपण नीट समजून घेतलं पाहिजे की लोकांच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवायचा असेल तर आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय असा मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणायचा असेल आणि तोही कसा, तर रक्ताचा एकही थेंब न सांडता म्हणजे पुन्हा लक्षामध्ये घ्या, रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल अपेक्षित आहे. आणि पुन्हा हे कुठे जातं तर ते महात्मा गांधींनी दिलेल्या नॉन व्हायलन्स, अहिंसेचा, गौतम बुद्धांनी दिलेल्या अहिंसेचा आणि शांततेचा आणि प्रेमाचा जो संदेश आहे त्यावर आधारित लोकशाही. महात्मा गांधींनी जो सत्याग्रहाचं जे आपल्याला एक अस्त्र दिलं होतं आंदोलनाचं, त्या आंदोलनाच्या आधारित हा भारतीय समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं हे सगळं एकमेकांशी अतिशय निगडीत आहे. आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की भारताची उज्ज्वल परंपरा आपण पुन्हा पुन्हा जी म्हणतो, तर हे भारतीय संविधान ते त्या चष्म्यातून, त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. आणि हे अशा प्रकारच्या व्हॅल्यूजवरती, अशा प्रकारच्या मूल्यांवरती आधारित हे जे काही भारतीय संविधान आहे ते निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा पुन्हा त्यांचं योगदान आहे, आपल्याला विसरून चालणार नाही. तर हे कुठून आलं, का बरं म्हणतात हे की रक्ताचा एकही थेंब न सांडता, कारण की त्यांच्यावरही महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. पुन्हा आपण महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाकडे गेलो आणि जेव्हा सत्याग्रहाचा जो लढा, चौदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा
कुठेही इतर लोकांचे फोटो तिथे लावलेले नव्हते आणि फोटो फक्त लावलेला होता, जी प्रतिमा तिथे लावलेली होती ती महात्मा गांधींची होती. मग जेव्हा जेव्हा म्हटलं जातं की या दोघांमध्ये मतभेद होते आणि किंवा एक्स्ट्रीमिस्ट लोक जी आहेत विनाकारण लोकांना त्यांच्या विचारांवरती वेगळ्या प्रकारचा धर्माची किंवा जातीची किंवा याची झूल देण्याचा प्रयत्न करतात, भूल देण्याचा प्रयत्न करतात, तर हे इतिहासामध्ये घडलेल्या या घटनांचा खूप व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे आणि या लोकांचं जे योगदान आहे या योगदानाबद्दल आपण पूर्णपणे सजग राहिलं पाहिजे. लोकशाहीबद्दल आपण बोललो, गणराज्याबद्दल. गणराज्य ही संकल्पना जी आहे ती गौतम बुद्धांचा जो काही तो गणांचा अधिपती या संकल्पनेतील वेगवेगळे भाग असतील परंतु शेवटी एकत्र, म्हणजे महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, वेगवेगळे मी तो जरी असलो तरी जेव्हा पटकन आपल्याला विचारलं जाते तू कोण आहेस तर आपण पटकन म्हणतो की भारतीय नागरिक आहे. म्हणजे हा विचार आपसुकच लहानपणापासून आपल्या मनामध्ये रुजवला गेला आहे. तर हे सगळं शेवटी सार जे आहे की शेवटी आपण कुठे बघतो तर आपण भारतीय नागरिक म्हणून बघतो. तर हे गणराज्याची ही संकल्पना आहे. तर ही गणराज्याची संकल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे. पुन्हा गणराज्यामध्ये हे पण लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका होतात. म्हणजे भारतात राष्ट्रपती असेल, राष्ट्रपतींचा मुलगा राष्ट्रपती लगेचच होत नाही. जे आधी होतं म्हणजे राजा आणि प्रजा असं जे होतं ते पूर्णपणे भारतीय संविधानानं नाकारलेलं आहे. भारतीय संस्कृतीमधल्या काही पुरोगामी चांगल्या संकल्पना, योग्य संकल्पना आपण आत्मसात केल्या, काही घेतल्या, काही नाकारल्या सुद्धा. जसं मी आत्ता म्हणत होते की राजाचा मुलगा राजा आणि तोही मोठा मुलगा राजा होत होता, परंतु आता तसं नाही. म्हणजे राष्ट्रपतीचा मुलगा राष्ट्रपती असं कधीही झालेलं नाहीये, पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान असं कधीही झालं नाही. आणि जर झालं तर त्याला निवडणूक लढवावी लागते, एक प्रक्रियेमधनं. आणि लोकांना जर वाटलं की हा योग्य नेता असेल तर त्याला आपण निवडून देतो. तर अतिशय लोकशाही, अतिशय उदारमतवादी अशी ही सगळी प्रक्रिया आहे. आणि या सगळ्यांचं जी बीज रोवली गेली आणि हे सगळ्यांचं बीज कशाला, हे फाउंडेशन, स्ट्रॉंग फाउंडेशन आपण ज्याला म्हणतो की पूर्णपणे भक्कम पाया या आपल्या भारतीय समाजाचा. आणि आताचे जे आता हा जो भारत समाज भारत इथपर्यंत पोहोचलेला आहे याचं सगळं श्रेय जे जातं ते भारतीय संविधानाला जातं. आपण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्यासमोर भुकेचा प्रश्न होता, गरिबीचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता. आणि आज आपण 75 वर्षापर्यंत आत्ता आपण इथेपर्यंत पोहोचलेलो आहे. तर हे सगळं जे श्रेय जातं हे भारतीय संविधानाला जातं. अगदी म्हणजे महिलांना, दलितांना, आदिवासींना मतदानाचा अधिकार मिळत नव्हता किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेस, निर्णय प्रक्रियेमध्येच त्यांना, जरी भारतीय संविधान निर्माण झालं होतं तरीही या सर्व लोकांना आपण लोकशाहीचा, आपण भारत जी निर्मिती होत आहे, भारत जो विकसित होत आहे याच्यामध्ये कुठेही असल्याचा काही भावनाच निर्माण होत नव्हत्या. अनेक कमिटी बसवल्या गेल्या. बलवंतराव मेहता कमिटी असेल, GVK राव मेहता कमिटी असेल, अशा अनेक कमिटी अजून एक मेहता कमिटी होती. या सगळ्यांनी अभ्यास केला आणि त्यांना लक्षामध्ये आलं की टॉप टू म्हणजे वरपासून खालपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याविरुद्ध लोकशाही खालून वरती विकसित झाली पाहिजे. आणि म्हणून 73वी घटना दुरुस्ती आली, 74वी घटना दुरुस्ती आली. 73वी घटना दुरुस्ती आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे काय क्रांतिकारी बदल झाले तर महिलांना, दलितांना, आदिवासींना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं तर मी पुन्हा म्हटलं की 73वी घटना दुरुस्ती हा अतिशय महत्त्वाचा घटक या घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा या 100 जवळजवळ 75 वर्षांपूर्वी भारतीय संविधान लिहिलं होतं. ही दृष्टी लोक होती, त्यांना माहिती होतं की समाज हा अतिशय प्रवाही आहे, स्टॅग्नंट नाही तो असा. कारण 100 वर्षापूर्वीचा समाज आता 100 वर्षानंतर नाहीये. महिलांना बाहेर पडण्याची मुभा नव्हती, शिक्षणाची मुभा नव्हती, सती प्रथा होती, बालविवाह होत होते, मुली जन्माला आल्यानंतर त्यांना मारून टाकलं जात होतं. आता त्या मानानं हे सगळं खूप कमी. सती प्रथा तर पूर्णपणे बंद झालेली आहे.
मुलींना महिला बाहेर शिक्षणासाठी पडत आहेत, हे सगळं जरी असलं तरीही म्हणजे हे कशामुळे झालं? कारण समाज हा प्रवाही आहे. हे जे समाधान निर्मितीकार होते त्यांना माहिती होतं की आपण हे खूप अगदी दूरदृष्टी ठेवून सगळं बनवत आहोत, परंतु समाज हा बदलणारा आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर मग घटना दुरुस्तीचं कलम या भारतीय संविधानामध्ये लिहून ठेवलं आणि आपण म्हणतो की जवळजवळ 120 घटना दुरुस्ती झालेल्या आहेत. या कशामुळे झालेल्या आहेत? या कलमामुळे. म्हणजे हे मी निर्माण केलं आणि याच्यामध्ये अजिबात बदल आम्हाला अपेक्षित नाही, हे असंच चाललं पाहिजे, अशा प्रकारचा आडमुठेपणा या भारतीय संविधान निर्मितीकारांनी, संविधान सभेच्या मध्ये असलेल्या लोकांनी अजिबात ठेवला नाही. त्यांना माहिती होतं की समाज बदलणार आहे, त्याप्रमाणे कायदे, त्याप्रमाणे नियम बनले पाहिजेत आणि म्हणून मग घटना दुरुस्तीचं कलम टाकल्या गेलं. आणि आज आपण बघतो आहोत की म्हणून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थापन झाल्या. महिलांना, दलितांना, वंचितांना, आदिवासींना सगळे हक्क हळूहळू मिळत आहेत. 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली. हे 1992 आणि 93 मध्ये झालेल्या गोष्टी. 1996 मध्ये त्यावरतीच आधारित पेसा ऍक्ट, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल ऍक्ट आला आणि आदिवासींना सुद्धा मुख्य धारेमध्ये इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक आदिवासींना सुद्धा आज सगळे अधिकार दिलेले आहेत. आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे हे केवळ आणि मनुस्मृतीवरती आधारित नको, तर भारतीय संविधानावरती आधारित मला हा भारत देश हवा आहे हे दाखवून देण्यासाठी. आणि ती प्रक्रिया जी चालू झालेली होती की मनुस्मृती दहन 27 डिसेंबर 1927 हा झालेला आहे. तर हे सगळं ज्या काही घटना आहेत या भारतीय संविधानाशी अतिशय निगडीत आहेत. पुन्हा इतिहास, जेव्हा आपण भारतीय संविधानाबद्दल बोलतो तर मागे जो इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाचा अतिशय सजगपणे, डोळसपणे अभ्यास केला पाहिजे. कशा प्रकारे त्याचा प्रभाव या भारतीय संविधानावरती पडलेला आहे ते समजलं पाहिजे आणि भारतीय संविधान टिकून राहिलं पाहिजे. आत्तापर्यंत ती भीती वाटत नव्हती, परंतु अशा अनेक घटना घडत आहेत की ज्याच्यासाठी हे या भारतीय संविधान हे आहे ते मनामनात रुजलं पाहिजे. हे केवळ काही लोकांपुरतीच मर्यादित होतं आणि प्रत्येक समाजापर्यंत, प्रत्येक जातीपर्यंत हे गेलेलं नाहीये. लक्षातच येत नाही. उच्च जातीच्या लोकांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपण हा जो श्वास घेतो आहोत, आपल्याला या ज्या नोकऱ्या मिळत आहेत, नोकरी करत असताना जे सेक्शुअल हॅरॅसमेंट होतं त्या विरुद्धचा जो ऍक्ट आलेला आहे, मग तू आपल्या विरुद्ध काही झाल्यानंतर आपल्याला त्याच्या बद्दलची, भारतीय संविधानाबद्दलची जागरूकता निर्माण होते किंवा कायद्याबद्दल फक्त माहिती घेतो, पण तो कायदा कुठून आलेला आहे तर तो भारतीय संविधानामधून आलेला आहे हे लक्षातच येत नाही. तर प्रत्येक जातीच्या, धर्माच्या, लिंगाच्या, अगदी आता तर पारलिंगी आपण ज्याला म्हणतो, थर्ड जेंडर बद्दल बोलतो, तर या सगळ्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत, या भारतीय संविधानानं दिलेले आहेत. तर त्याच्याबद्दलची जागरूकता आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. अतिशय सोपं असं भारतीय संविधान आहे. अगदी अजिबात आपल्याला कायदा माहिती असला पाहिजे. हे कायद्याचा अभ्यास करणाऱ्या कायदेतज्ञ जे आहेत किंवा ॲडव्होकेट जे आहेत, लॉयर आहेत किंवा मोठमोठ्या पोस्टवरती बसलेली जी लोक आहेत त्यांनाच भारतीय संविधान माहिती पाहिजे असं अजिबात नाही. आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असं हे संविधान आहे. भारतीय संविधान हे जन्माच्या आधीपासून उपयोगी पडतं, जीवन जगत असताना उपयोगी पडतं आणि मेल्यानंतरही उपयोगी पडतं. या ज्या वाक्यावर अतिशय मी ठाम आहे. मी कायम हे सांगते, कारण की भारतीय संविधान नसलं असतं तर आम्ही मुली जन्मालाच आलो नसतो. गर्भनिर्गमन कायदा जो आहे, बंदी जो कायदा आला, तो जर आला नसता तर जी मुलींची संख्या कमी कमी होत गेली असती आणि ती झालेली पण आहे. आज मोर्चे निघतायत, गावागावांमध्ये मुली मिळत नाहीयेत लग्नासाठी, मुलांची लग्न होत नाहीयेत, मुलींची संख्या कमी झाली आहे. 30-40 वर्षांपासून सगळी लोक सांगतात की हा जो काही सोनोग्राफी प्रकार आलेला आहे, हे जे गर्भजल कायदा तर आला, त्याची अंमलबजावणी, आणि म्हणून मग मुंढे जो बीड मधला आहे त्याला, डॉक्टर मुंढे बद्दल बोलते आहे मी,
की सातत्यानं गर्भलिंग आणि जवळजवळ 150 गर्भपात केले हे एका मुंढेबद्दल. असे अनेक मुंढे जे आहेत ते साताऱ्यामध्ये दिसतील, ते बीडमध्ये दिसतील, ते पुण्यातही असतात. तर यांच्या विरुद्धी कायदा हा जो आहे आलेला आहे. तर आज पुन्हा एकदा मुलींची संख्या वाढत आहे. आज आता वाढती आहे, पण जी यंग जनरेशन जी आहे, जी लग्नाच्या वयाची आलेली, त्या मुलांना मुली मिळत नाही आहेत. आणि आम्ही मुली आज इथे आलो आहोत. मी आज कॅमेऱ्यासमोर बोलते आहे, इतक्या अगदी कॉन्फिडन्सनी, इतक्या आत्मविश्वासाने बोलते आहे. आज मी श्वास घेते, आज मी नोकरी करू शकत आहे आणि माझ्या आसपासच्या लोकांपर्यंत मी पोहोचत आहे. या सगळ्याचं श्रेय जे जातं ते भारतीय संविधानाला. म्हणून मी म्हटलं की जन्माला येण्यापूर्वी सुद्धा भारतीय संविधान महत्त्वाचं आहे. जीवन जगत असताना किती किती ठिकाणी हे अगदी रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण काम नोकरी करू शकतो. एम्प्लॉयमेंट जर का होत नसेल तर मनरेगा सारखे जर का तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर किमान जगण्यासाठीच्या ज्या कॅलरीज आहेत, जे ऊर्जांक तुम्हाला मिळाले पाहिजे, जे उष्मांक मिळाले पाहिजेत, ती देण्याची जबाबदारी सरकारवरती टाकलेली आहे. आणि म्हणून अनेक ज्या काही पॉलिसीज, प्रोग्राम्स, कार्यक्रम राबवले जातात. मनरेगा त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं जे आहे की रेशनची जी काही दुकानं आहेत, स्वस्त धान्याची दुकानं, की ज्यांचं इन्कम जे आहे, जे खूप कमी कमवत आहेत पण त्यांना अन्न मिळण्यासाठी पैसे नाही आहेत, अशा लोकांना कमीत कमी पैसे देऊन ते धान्य मिळालं पाहिजे. अंत्योदया स्कीम आहे की ज्यांना अजिबात कमवता येत नाही, अशा लोकांना 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये देऊन हे धान्य मिळतं. तर ही सगळी जबाबदारी जी आहे ती सरकारवरती टाकली आहे. तुमचे आई वडील, तुमचे जे काही पालक आहेत, ते पहिली जबाबदारी त्यांची आहे. ते असमर्थ असतील तर सरकार पालक बनलं पाहिजे. ही जबाबदारी जी आहे ती जबाबदारी कुठून आलेली आहे तर ती भारतीय संविधानातून आलेली आहे. जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टींसाठी भारतीय संविधान आपल्याला उपयोगी पडतं. जर मृत्यू पडल्यानंतर कसं सन्मानाने जगण्याचा तसंच सन्मानाने मरण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला भारतीय संविधानानं दिलेला आहे. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की प्रेत जे आहे ते असे गंगेमध्ये टाकले होते, कुठे कुठे टाकून दिले होते आणि तिथे जी लोक दुसऱ्या धर्माची म्हणजे आपल्या धर्माच्या लोकांचं दहन किंवा त्यांना दफन केलं होतं, पण अशी अनेक लोक पुढे आली. म्हणजे आपण भारतीय समाज किती एकमेकांना एकजूट आहे. म्हणजे स्वतःचे नातेवाईक सुद्धा घाबरले की त्या प्रेताचं जे काही आहे, जे संस्कार आहेत, 10 संस्कार जे आहेत ते करत नव्हते, परंतु दुसऱ्या जातीचे, दुसऱ्या धर्माची लोक पुढे आली आणि त्यांनी त्या धर्मानुसार त्या प्रेतांवरती 10 संस्कार केलेले आहेत. हे दहन संस्कार केलेले आहेत. हे झालं मृत्यूनंतर तुमच्या शरीराबद्दल. मला जर वाटलं की मी काही संपत्ती कमवलेली आहे, त्यातले काही नातेवाईकांना द्यायचे आहेत, परंतु काही एखादी संस्था आहे की ती चांगलं काम करते आहे तर मला त्या संस्थेला देता येतं. मला एखादी व्यक्ती आवडते आहे, मी त्या व्यक्तीला देऊ शकतो. म्हणजे मरणानंतर वारस म्हणून मुलींना सुद्धा संपत्तीमध्ये आधी एकदा लग्न दिल्यानंतर पुन्हा ते घर बंद होतं, ते दार बंद होतं. आपल्याला वाटतं असे खूप कमी घरं आहेत की जे सन्मानानं मुलींना पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये घेतात जर तिच्यावरती डोमेस्टिक व्हायलेन्स होत असेल तर. परंतु अशा खूपच कमी कुटुंब असतात. परंतु मग तिला आधार कुठलाच नसेल, मग आर्थिक पाठबळ, आर्थिक बळ देण्याचं काम जे आहे ते भारतीय संविधानातून आलेलं आहे. तर असं मी जे म्हणाले की जन्मापूर्वी, जीवन जगत असताना आणि मेल्यानंतरही, मृत्यू पावल्यानंतरही भारतीय संविधान उपयोगी पडतं. तर असं हे संविधान आहे. धर्मग्रंथ आहेत आपल्या भारतामध्ये. मी हिंदू असेल, मला वेद, मला महाभारत, मला रामायण प्रिय आहे असावं. मी मुस्लिम आहे, मी हिंदू असूनही मला कुराण प्रिय आहे. मी मुस्लिम आहे, मला कुराण प्रिय आहे. बायबल ख्रिश्चनांना प्रिय आहे आणि एकमेकांना. हे सगळे धर्मग्रंथ आपल्याला प्रिय असावेत, कारण जवळजवळ म्हणजे सगळ्याच धर्मग्रंथांमध्ये प्रेमाचा, शांतीचा, माणुसकीचा संदेश दिलेला आहे. हे सगळं सत्य आहे, फक्त संदेश दिलेला आहे. ते प्रत्यक्षात कसं उतरवायचं,
कोणत्या मार्गाने उतरवायचं हे सगळं जे दिलेलं आहे ते भारतीय संविधानानं दिलेलं आहे. आणि म्हणून धर्मग्रंथांना आपण आपल्या हृदयामध्ये स्थान तर दिलंच पाहिजे, पण त्यावरती जे एक स्टेप, एक पाऊल वरती जे हा मेंदू आहे, या मेंदूमध्ये या भारतीय संविधानाला आपण स्थान दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या भारतीय संविधान निर्मितीकारांना भारताचं स्वप्न पाहिलेले आहे. जे काही स्वातंत्र्य लढ्यातली सगळी जी लोक होती त्यांनी जे भारताचं स्वप्न पाहिलं होतं, त्या स्वप्नावरती आपण वाटचाल इतके दिवस तर वाटचाल केली होती, परंतु आता सगळं धुसर दिसत आहे. तो मार्ग जर खऱ्या अर्थानं, तो रस्ता जर खऱ्या अर्थानं आपल्याला दिसावा पाहिजे असेल तर त्यासाठी पथदर्शक, मार्गदर्शक कुठलं आहे तर हे फक्त भारतीय संविधान आहे. हे निर्मितीकार या सगळ्या लोकांनी केलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि सगळे घटना समितीतली सगळी जी 290 आहेत, या सगळ्यांना स्मरण करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून, त्यांचा आदर करून मी आजचं माझं हे व्याख्यान इथे संपवते. धन्यवाद. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं. आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 मध्ये जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली, त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठाई जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या दोन्हीही ऑनलाईन व्याख्यानमालेला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ लोकांनी स्वतःची व्याख्यानं दिली. या तिसऱ्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा 10 दिवस विविध क्षेत्रामधले नामवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचाराच्या विविध पैलूविषयी बोलणार आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची विचाराची पद्धती, समाजाविषयी असणारं प्रेम आणि एकूणच राज्यघटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहेत या सगळ्याविषयीचं ज्ञान सखोलपणे आपल्या सगळ्याला यातून मिळणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोक ऑनलाईन हे व्याख्यानमाला पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरही आपले जे फॉलोअर्स आहेत ते पाहत आहेत. या व्याख्यात्यांचं आणि आपल्या टीमचं, की ज्या टीमनं, ऑनलाईन टीमनं आपल्यापर्यंत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पोचवली, कष्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यात्यांचे रेकॉर्ड केलं आणि या ठिकाणी आपल्यापर्यंत ते पोचवलेले आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व लोक की ज्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. Thank you.